मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे कमी वेळेमध्ये परफेक्ट गोपी बाही डिझाईन बघणार आहोत. इथे मी साध्याच बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट साध्याच बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. उंची 6 इंच ठेवलेली आहे. घडी 10 इंच आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. दंडघेर 7 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन सुद्धा ठेवलेलं आहे. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला एक पट्टी सुद्धा जोडण्यासाठी लागणार आहे. इथे मी 3.5 इंचाची उंचीला पट्टी ठेवलेली आहे आणि लांबीला जेवढी आपली बाहीची लांबी असेल तेवढ्या लांबीनुसार ठेवलेली आहे. आता इथे मी ब्लाऊज पीस सुद्धा तेवढ्याच उंचीचा बरोबर असा कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्या चुन्या टाकण्यासाठी कपडा थोडासा जास्तीचा कट करून घ्यायचा आहे. इथे मी 5 इंच जास्त ठेवलेला आहे ह्या बाजूला आणि पुढच्या बाजूला मी बाहीचं कटिंग ठेवलेलं आहे. तेवढा कपडा आपल्याला इथे चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेते. ओपन बाजूने इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. तो भाग आहे ना फिटिंगच्या बाजूचा आपल्याला इथे प्लेन ठेवायचा आहे. त्या भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीयेत. त्यासाठी इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. म्हणजे काय होतं, चुन्या टाकताना बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता मध्यावरती सुद्धा एक मार्किंग करून ठेवते. बाहीचा मध्य येणारा मार्किंग करून घेतलेला आहे. ओपन करून घेतलं पूर्ण आणि मार्किंग करून घेते मध्यावरती बरोबर आणि ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीयेत त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. जिथून आपण मार्किंग केलेलं आहे का तिथून चुन्या टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करून घ्यायची आहेत. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्यांची तोंड एकाच दिशेला करणार आहे. इथे आपली सुंदर अशी गोपी बाही डिझाईन सुद्धा होणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे आणि चुने इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त टाकताना काय करायचं, एकसारखे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसायला इतकी सुंदर अशी दिसणार आहे. त्यासाठी इथे आपण कमी वेळामध्ये परफेक्ट अशी गोपी बाही डिझाईन बघतोय. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. इथे बघू शकता मार्किंग केलं, फक्त मी तिथपर्यंतच पूर्णाच्या चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. आता हा कपडा असा फक्त फिरवून घेतलेला आहे आणि असं ठेवून बघते फक्त आपल्याला पुरतंय का, असं सुद्धा तुम्ही ठेवून बघू शकता पुरतंय का. नसेल पुरत तर ह्या बाजूची एक चुनी आणि ह्या बाजूची एक चुनी तुम्ही काढून घेऊ शकता. फक्त असं ठेवून बघा पुरतंय का. बऱ्याच वेळा काय होतं, बाही तयार झाल्याच्या नंतर कपडा जोडायला पुरत नाही, त्यासाठी असं ठेवून सुद्धा बघू शकता. आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड मी त्याच दिशेला करणार आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा चुन्यांची तोंड एकाच दिशेला आपल्याला करायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या बाजूच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जिथे आपण मार्किंग केलं होतं का तिथून सुरुवात करायची आहे. एक एक चुनी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये पकडू शकता, म्हणजे काय होईल तुम्हाला सोपं जाईल. त्यासाठी इथे मी तुम्हाला एकदम असं सावकाशमध्ये दाखवत आहे. बघू शकता, एक एक चुनी अशी तुम्ही पकडायची आहे. म्हणजे काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या परफेक्ट आणि एकसारखे होऊन जातील. त्यासाठी एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे मी प्रत्येक एक एक चुनी पकडून शिलाई सुद्धा दिलेली आहे. बघू शकता इथे दोन्ही सुद्धा बाजू इथे आपल्या परफेक्ट आणि एकसारख्या सुद्धा झालेल्या आहेत. इथे माझ्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या. आता हे मी उलट करून घेते हे अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती ठेवून बघा पुरतंय का आणि मध्य करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे मध्याचं. बरोबर आपलं मध्यावरती आला पाहिजे जोडताना सुद्धा. मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकत नाहीये त्यासाठी. आता ह्याच्यावरती सुद्धा एक मध्य करून घेते. कारण की आपण काय करतो, बाही जोडताना बरोबर अशी मध्यावरती सुरुवात करतो, म्हणूनसाठी मध्याचं मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. वाटलं तरी पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथून बरोबर अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण असं जोडून घ्या. हे पहा, मध्य बरोबर मध्यावरती येऊ द्यात. आता इथे मी पूर्ण सर्वात आधी अस्तर जोडून घेते. इथे मी पूर्ण असं अस्तर एकसारखं जोडून घेते. फक्त मध्यावरती आला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे.
आता ह्या सुद्धा बाजूला मी पूर्ण अस्तर जोडून घेते. इथे मी वरच्या सुद्धा बाजूला पूर्ण असं अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला मी पूर्ण अस्तर असं जोडून घेतलं. आता जेवढा आपला शिल्लक आहे का कपडा कडेचा, इथे मी कट करून टाकते. म्हणजे जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा, ब्लाऊज पिसाचा कपडा आहे ना, तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी माझा जेवढा बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना, तेवढा इथे कट करून टाकला, अस्तरच्या बाहेरचा कपडा. आता हे सुद्धा मी एका लाईनीमध्ये जेवढा जास्तीचा असेल किंवा धागे असतील तर सावकाशमध्ये एका लाईनीमध्ये करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता बाही उलट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता ह्याच्यावरती मी अशी पट्टी ठेवून घेते आणि पट्टीची सुद्धा वरची बाजू आहे ती उलट बाजू आहे ते लक्षात ठेवा. सर्वात आधी उलट बाजूने जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता कमी पकडलं ना तर निघून जातं पटकन, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता ह्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप आपली बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे. इथे माझी पूर्ण दाबटीप टाकून झालेली आहे. थोडंसं कट करून टाकते जास्तीचं असेल तेवढं. आता सुईची बाजू आहे बघू शकता, हे पहा व्यवस्थित झालं. आता थोडीशी पट्टीची घडी करून घ्यायची आणि ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीवरती एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी ना पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. पट्टी सुद्धा आपली एकसारखी पकडायची आहे. कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे दंडगीरची बाजू सुद्धा तुमची परफेक्ट दिसणार आहे त्यासाठी. आता जास्तीचं असेल तर सावकाशमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. कमी वेळामध्ये परफेक्ट आपण कोणत्याही साईजमध्ये ही पद्धत वापरू शकता. फक्त तुम्ही तुमच्या मापाचं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.